आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल। नमस्कार, मी मानसी धामणसकर। आपण पाहत आहात भारतीय जनमत न्यूज। नजर टाकत त्याच्या ठळक घडामोडींवर। एपीएमसी पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यातील आरोपी दीपक वैश्य याला अटक करून 42 तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत, ज्यांची किंमत अंदाजे 30,66,000 रुपये इतकी आहे। तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीला पकडण्यात आले आहे। एपीएमसी पोलिसांनी घरफोडी चोरीच्या गुन्ह्यातील एका सराईत आरोपीला अटक केली असून चोरीस गेलेले 42 तोळे सोन्याचे दागिने, ज्यांची किंमत अंदाजे 30,66,000 रुपये इतकी आहे, ते जप्त केले आहेत। ही घटना 3 जून रोजी घडली होती, जेव्हा तक्रारदार प्रशांत रामचंद्र बंगेरा यांच्या तुर्भेगाव, नवी मुंबई येथील घरातून अज्ञात चोरट्यांनी कुलूप तोडून घरफोडी केली आणि 42 तोळे सोन्याचे दागिने चोरून नेले। या प्रकरणी एपीएमसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणताही पुरावा नसतानाही तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला। अखेर पोलिसांनी आरोपी दीपक रामगोपाल वैश्य याला अटक केली। ही कामगिरी पोलीस उपआयुक्त पंकज डहाणे, सहाय्यक पोलीस आयुक्त योगेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीएमसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे आणि एपीआय शिरूरकर यांच्या टीमने केली। पोलिसांनी आरोपीच्या घरफोडीतील संपूर्ण मुद्देमाल जप्त केला असून आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला आहे। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।